आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता वेद पुराण. विषय पवित्र गीता ज्ञान वक्त्याच्या भक्तीची सफलता. मग गीता अध्याय 8 श्लोक 13 मध्ये आपल्या भक्तीचा मंत्र केवळ ओम एक अक्षर सांगितला आहे. मूळ पाठ ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरण यह प्रयाती त्यजन देहम सह याती परमाम गतीम. अर्थात मम ब्रह्म म्हणजे मज ब्रह्म म्हणजेच गीता ज्ञानदात्याचा. ओम इति एकाक्षरम म्हणजे केवळ एक अक्षर ओम आहे. यह म्हणजे जो याचे, अनुस्मरण म्हणजे उच्चारण करत स्मरण करत, प्रयाती त्यजन देहम म्हणजे शरीराचा त्याग करून जातो, सह म्हणजे तो साधक, याती परमाम गतीम म्हणजे ओम मंत्राने मिळणारी परमगती म्हणजेच ब्रह्मलोकास प्राप्त होतो. ब्रह्मलोकात कालब्रह्म राहतो. प्रश्न 4. हे प्रमाण कुठे आहे की ओम नामाचा जप करणारे ब्रह्मलोकात जातात आणि ब्रह्म देखील ब्रह्मलोकातच राहतो? उत्तर श्रीदेवी महापुराणातील 7व्या स्कंदाच्या अध्याय 36 मध्ये श्रीदेवीजी राजा हिमालयाला म्हणाली की हे राजन, इतर सर्व गोष्टी सोडून म्हणजेच इतर सर्व भक्ती सोडून फक्त ओम नामाचे स्मरण कर, ज्याच्या स्मरणाने तू ब्रह्मला प्राप्त होशील, जो दिव्य आकाशरूप ब्रह्मलोकात राहतो. लक्षात असू द्या, गीता अध्याय 8 श्लोक 16 मध्ये म्हटले आहे की ब्रह्मलोकात गेलेले साधक सुद्धा पुनरावृत्ती म्हणजे येरझाऱ्या म्हणजे जन्ममरणाच्या चक्रामध्ये आहेत. प्रश्न 5. हिंदू पक्ष. गीता अध्याय 8 श्लोक 16 मध्ये हे देखील म्हटले आहे की हे अर्जुन, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावृत्तीमध्ये आहेत, परंतु कुंतीपुत्र मला प्राप्त होऊन पुनर्जन्म होत नाही. यावरून स्पष्ट आहे की गीता ज्ञान देणाऱ्यास प्राप्त झाल्यानंतर पुनर्जन्म होत नाही. उत्तर या श्लोकाचा अनुवाद चुकीचा केला आहे. विचार करा, गीतेचे ज्ञान देणाऱ्याने गीता अध्याय 8 श्लोक 13 मध्ये आपल्या भक्तीचे केवळ एक ओम अक्षर सांगितले आहे. श्रीदेवी महापुराणाच्या 7व्या स्कंदामध्ये स्पष्ट आहे की ओम नामाचा जप करणारा ब्रह्मलोकात जातो, ब्रह्मला प्राप्त होतो, ब्रह्म ब्रह्मलोकात राहतो. गीता अध्याय 8 श्लोक 16 मध्ये स्पष्ट आहे की ब्रह्मलोकामध्ये गेलेले साधक सुद्धा पुनरावृत्ती म्हणजे जन्ममरणाच्या चक्रामध्ये आहेत. तेथे जाऊन सुद्धा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पृथ्वीवर यावे लागते. ब्रह्म तर ब्रह्मलोकात राहतो. श्रीदेवी पुराणामध्ये प्रमाण आहे, ब्रह्म याला प्राप्त होणाराच ब्रह्मलोकात जाईल, तेव्हाच तर ब्रह्मला प्राप्त होईल. गीता अध्याय 8 श्लोक 16 मध्ये हेच म्हटले आहे की ब्रह्मलोकात जाणारे सुद्धा जन्ममरणाच्या चक्रामध्ये आहेत. जर गीता अध्याय 8 श्लोक 13चा मूळ पाठ लक्षपूर्वक पाहिला तर त्यामध्ये म्हटले आहे माम ब्रह्म म्हणजे मज ब्रह्मचे केवळ एक ओम अक्षर आहे. माझ्या व्यतिरिक्त तर इतर अनुवादकांनी गीता अध्याय 8 श्लोक 16चा अनुवाद बरोबर केलेला नाही. दासाने म्हणजे लेखकाने बरोबर केला आहे, जो पुढे आहे. जर इतर अनुवादकांचा गीता अध्याय 8 श्लोक 16चा सरलार्थ योग्य मानला की मला प्राप्त झाल्यानंतर पुनर्जन्म होत नाही, जेव्हा गीता ज्ञानदात्याने गीता अध्याय 2 श्लोक 12, गीता अध्याय 4 श्लोक 5, गीता अध्याय 10 श्लोक 2 मध्ये तर आपल्याला जन्म घेणारा व मरण असणारा म्हटले आहे. गीता ज्ञानदात्याने आपल्या साधनेचे एक ओम अक्षर सांगितले आहे, तर तो ब्रह्म झाला, कारण की ओम नाम जप तर ब्रह्म याचा आहे. जेव्हा तो स्वतःच जन्मतो मरतो तर गीता ज्ञान देणारा हे म्हणू शकत नाही की मला प्राप्त होऊन पुनर्जन्म होत नाही. गीता अध्याय 8 श्लोक 16चा इतर अनुवादकांनी चुकीचा अनुवाद केला आहे. गीता ज्ञानदात्याने स्वतः गीतेच्या अनेक श्लोकांमध्ये आपला जन्म व मृत्यू सांगितला आहे. अविनाशी परमात्मा आपल्याहून वेगळा सांगितला आहे. मी म्हणजे लेखक हेच स्पष्ट करू इच्छितो की आपल्या हिंदू धर्मगुरूंनी आपले पवित्र ग्रंथ गीता, 4ही वेद, महाभारत तसेच 18 पुराण समजून घेतले नाहीत. कृपया ऐका गीता अध्याय 8 श्लोक 16चा माझा अनुवाद. गीता
अध्याय 8 श्लोक 16चा यथार्थ अनुवाद. हे अर्जुन, आब्रह्म भुवनात म्हणजे ब्रह्मलोकपर्यंत सर्व लोक पुनरावर्तीनः म्हणजे पुनरावृत्तीमध्ये आहेत, म्हणजे जेथे जाऊन सुद्धा परत संसारात यावे लागेल असे आहे. तू म्हणजे परंतु, कौंतेय म्हणजे हे कुंतीपुत्र, न विद्यते म्हणजे जे हे जाणत नाहीत, माम उपेत्य म्हणजे मला प्राप्त होऊन सुद्धा त्यांचा पुनर्जन्म म्हणजे पुनर्जन्म होतो. भावार्थ आहे की जे हे जाणत नाहीत की ब्रह्मलोकात जाऊन सुद्धा परत यावे लागते, ते माझी भक्ती करून मला प्राप्त होऊन सुद्धा जन्म मरणाच्या चक्रामध्येच राहतात. लक्षात असावे, गीता अध्याय 6 श्लोक 23 मध्ये विद्यात शब्दाचा अर्थ याच अनुवादकाने जाणणे केला आहे. जर या श्लोक 16 मध्ये विद्यतेचा अर्थ जाणणे केला तर सरळ अर्थ होतो, जसे विद्याचा अर्थ ज्ञान होतो. जेव्हा गीता ज्ञान देणारा स्वतः म्हणतो माझा जन्ममृत्यू होतो, तर या अध्याय 8 श्लोक 16 मध्ये हे नाही म्हणू शकत मला प्राप्त होऊन पुनर्जन्म होत नाही. यावरून स्पष्ट होते की हिंदू साहेबांना नाही समजले गीता, वेद, पुराण.